कोलकाता येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जालन्यात डॉक्टर असोसिएशन आक्रमक. अत्यावश्यक सेवा वगळता बाह्य रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया 24 तास बंद ठेवून डॉक्टर असोसिएशनने केली पीडितेला न्याय देण्याची मागणी. महिला सुरक्षा आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी जालन्यात डॉक्टर असोसिएशन एकवटला. कोलकाता येथील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जालन्यात आज डॉक्टर असोसिएशन आक्रमक झालाय. अत्यावश्यक सेवा वगळता बाह्य रुग्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया 24 तास बंद ठेवून डॉक्टर असोसिएशनने पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे. कोलकाता इथं डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याने देशवासियांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते. पीडित डॉक्टर तरुणीला न्याय देण्याच्या मागणीसाठी देशभरात डॉक्टर संघटना, सामाजिक संघटना निदर्शने, मोर्चा, आंदोलन करतायत. त्याच पार्श्वभूमीवर आज जालना डॉक्टर असोसिएशनने आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता गांधी चमन जिल्हाधिकारी कार्यालयातील दुचाकी रॅली काढत जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी पीडित तरुणीला न्याय मिळवून देत आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मोर्चा होता आणि काय काय मागण्या तुमच्या आता? आपल्या सर्वांनाच माहीत आहे की कोलकाता येथे RG कार मेडिकल कॉलेजमध्ये आमच्या भगिनी त्यांच्यावरती अत्यंत अमानुष त्यांच्यावरती अत्यंतपणे अमानुषपणे अत्याचार होऊन त्यांचा खून करण्यात आला आणि त्यासाठी तो जो कल्प्रिट होता तो फक्त कल्प्रिटच नाही तर त्याच्या मागे शासनसुद्धा तितकंच जबाबदार आहे. त्या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करण्यासाठी आज प्रशासनाला निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला जात आहोत आणि IMAच्या वतीने जालना IMAच्या वतीने मी ह्या अत्यंत घाणेरड्या घृणास्पद गोष्टीचा मी जाहीरपणे निषेध करतो. काय नाव आपलं? हो, काय नाव काय? मी डॉक्टर संभाजी मुंडे. आज सकाळी 6 AM पासून ते उद्या सकाळी 6 AM पर्यंत OPD बंद राहील. फक्त इमर्जन्सी अत्यावश्यक सेवा चालू राहतील आणि डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी, कारण ही मंडळी त्यांचा जीव धोक्यात घालून रात्री बेरात्री रुग्णांची सेवा करते, तर अशांच्या सेफ्टीसाठी शासनाने कडक निर्णय करावेत आणि प्रसंगी कायद्यामध्ये जर बदल करण्याची जर गरज पडत असेल तर ते कायद्यामध्ये बदल त्यांनी करावे ही आमची मागणी सर्व देशातून IMA तर्फे आम्ही प्रशासनाला करत आहोत. आणि या घटनेचा आम्ही पूर्णपणे जाहीर निषेध व्यक्त करतो. काय नाव आपलं? मी डॉक्टर आनंद बोरीवाले, सेक्रेटरी सचिव IMA जालना. या घटनेचा आम्ही तीव्र आमचे सर्व पदाधिकारी, आमचे MR असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सर्व जनतेतर्फे आम्ही डेंटल असोसिएशन या सर्वांतर्फे आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि या सर्वांतर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या घटनेला न्याय मिळवून दिला पाहिजे. आम्हाला जसं रुग्णांचा जीव वाचवण्याची कला आहे तसं एखादा शरीराचा जर भाग नासूर झालेला असेल तर तो काढून टाकणे सुद्धा डॉक्टरांना जमते. त्याच्यामुळे आम्ही याच्यातही प्रशिक्षण घेतलेलं आहे. अतिशय शांततापूर्ण मार्गाने आणि लोकशाहीच्या पद्धतीने आम्ही हे आंदोलन पुढे नेऊ आणि जोपर्यंत त्या महिलेच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही, जोपर्यंत त्या नराधमांना फाशीची शिक्षा होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. भारत माता की जय. या मुलीवर हत्या होते डॉक्टर सोबत ते झालं. आम्हाला पण डॉक्टर व्हायचं, आम्हाला पण आता शिक्षणाची भीती वाटायला लागली. या मुलीसोबत जसं झालं तसं आमच्यासोबत पण नक्कीच होऊ शकतं आणि आता म्हणजे सरकारने याच्यावर मोठं हे घ्यायला पाहिजे, ॲक्शन घ्यायला पाहिजे. असं सुसाईड म्हणून जरी केस बाजूला ठेवली तर अजून मोठं पुढे जाऊन मुलीसोबत असं होऊ शकतं. आम्हाला जस्टिस पाहिजे. आम्हाला. काय नाव तुझं? शारदा सतीश कुलकर्णी. शारदा सतीश कुलकर्णी. आम्ही निषेधार्थ रॅलीमध्ये निघालेलो आहोत. दरवेळेस कोणत्या ना कोणत्या महिलेबरोबर ही घटना घडती, निषेधार्थ रॅली निघतात, त्यांच्यावर केस चालती आणि ते लोक नंतर सुटतात. हे 2-3 दिवसाचं असतं. पण मला असं वाटतं मोदीजींना मी रिक्वेस्ट करते की ही घटना घडली तर त्याच्यासाठी कठोर कायदे असावे. फक्त भारत सोडून बाकीच्या सगळ्या देशांमध्ये इतके कठोर कायदे आहेत की त्या माणसाला 2 दिवसाच्या आत फाशी देण्यात येते. हे दरवेळेस रॅली निघतात आणि दरवेळेस आपण म्हणतो जस्टिस पाहिजे. ती मागायची वेळ काय येते? आज तुम्ही म्हणता मुलींना शिकवा, मुलींना पुढं करा.
आणि मग आज आपल्याला मुलींबरोबर ही घटना घडती, तर आज आपले मोदीजी आपल्यासाठी का नाही काही करत आहे? याच्यासाठी कठोर कायदे यायला पाहिजे आणि त्या माणसाला 2 दिवसाच्या आत शिक्षा व्हायला पाहिजे. काय नाव आपलं? डॉक्टर स्मिता पंडित. कोलकाता येथील आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये ज्या लेडी डॉक्टरवरती एक अमानुष अत्याचार व बलात्कार झालेला आहे, तुम्ही त्या व्हिडिओ क्लिप्स पाहू शकता. लिटरली तिची अशी अवस्था होती, पेल्विक बोन फ्रॅक्चर झाले होते, तिचे जे चष्मा होता तिने तिचे डोळे फोडले गेले होते, शरीरावरती विविध प्रकारच्या खुणा जखमा झाल्या होत्या. अशा अवस्थेत ती पडली होती. तिच्या आईवडिलांना 3 तास तिला भेटू दिले नव्हते. असा कोणता नियम होता की तिच्या स्वतःच्या आईवडील सुद्धा तिला भेटू दिला नाही. त्यानंतरही ते जे इव्हिडन्स झाले होते ते पण डिस्पोज करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला गेला. त्यानंतर आमचे जे डॉक्टर होते त्यांनी शांततेत प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथेही 3000 ते 4000 गुंडे पाठवले गेले आणि त्याच्यावरही हल्ला चढवला गेला. या सर्वांचा आम्ही अतिशय जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. आज हे असे विद्यार्थी आहेत जे 9वी 10वी शिकतात, त्यांनी डॉक्टर होऊन पुढे 10 ते 11 वर्ष शिकायचं आणि नंतर त्यांना काय भेटणार? एका रुग्णाचा जीव वाचवण्याची हे आम्हाला जर भेटत असेल तर आम्ही कशासाठी सर्व्हिस करू? आज 10 ते 15 वर्ष झाले आम्ही नाईट ड्युटी करतो, कधीच मनात भीती वाटली नाही, पण आज पहिल्यांदा नाईट ड्युटी करण्यासाठी नक्कीच भीती वाटते. काय नाव आपलं? डॉक्टर प्रियंका वाघ. ती रॅली निघाली आहे, ती डॉक्टर जी कोलकात्यामध्ये तिची जी निर्गुण हत्या केली त्याच्या निषेधात निघाली आहे. हा प्रश्न एका महिला डॉक्टरचाच नसून आपल्या घरातली प्रत्येक बाई जी कामाला बाहेर पडते, ती भांडेवाली असेल की कुठे IT ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती असेल, तिला आणि डॉक्टरला प्रत्येकाला प्रोटेक्शन भेटलं पाहिजे, यामागचा हा हेतू आहे. महिला जेव्हा घरातनं बाहेर पडते तेव्हा जे सोबतचा पुरुष वर्ग आहे त्यांनी फक्त ती एका महिला म्हणून, स्त्री म्हणून न पाहता आपली कोणी बहीण, आई या नजरेने तिला पाहिलं पाहिजे. गरज पडली तेव्हा त्यांनी तिला मदत केली पाहिजे. मी हे सगळ्यांना निवेदन करते. आणि दुसरं म्हणजे जे कोणी आरोपी आहेत हे फक्त रॅली काढून याचं समर्थन करतोय, निषेध करतोय, हे चालणार नाही. जे आरोपी आहेत त्यांना कट्टर शिक्षा झालीच पाहिजे. ही रॅली त्याच्या संदर्भात आहे. बेटी पढाई पर बेटी बचाई गई नाही. और भारत आझाद होऊन किती वर्ष झाले तरी सुद्धा आजची महिला स्वतंत्रपणे रस्त्यावरती फिरू शकते का? हा प्रश्न मला या सर्व शासनाला आणि समाजाला विचारावासा वाटतो. मागणी काय? माझी मागणी हीच आहे की जे कोलकात्यामध्ये निर्गुण हत्या झाली, मर्डर झाला, तिचा रेप करून त्या आरोपीवरती हत्येची फाशीची सुनावणी झाली पाहिजे आणि अशा प्रकारे त्याला पनिशमेंट द्या की याच्या पुढे कोणीही विचार करू नये की एका महिलेचा, फक्त डॉक्टरचाच नाही तर कुठल्याही महिलेला हात लावण्याच्या अगोदर 10 वेळेस 100 वेळेस विचार करावा लागेल, अशी माझी विनंती आहे. आणि फक्त निर्णय घेऊन चालणार नाही तर त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. काय नाव आपलं? मी डॉक्टर चंद्रिका मस्के पाटील. डॉक्टर संख्या मांडे इथे आलेली आहे. जालना येथील मेडिकल असोसिएशनच्या रॅलीमध्ये सहभागी होत आहे. 9 ऑगस्ट दिवशी कोलकाता येथील ज्या BD स्टुडंटवर रेप झाला, तिची निर्गुण हत्या झाली, त्या विरोधात आम्ही सगळेजण मोर्चामध्ये सामील झालेलो आहे. आम्ही आमच्या मुलींना शिकवण्यासाठी पुढे आता पाठवण्याची पुढे शिकवण्यासाठी सगळे पालक लोक विचार करतायत. आज आपल्या भारत देशामध्ये सीतामातेसाठी लंका जायला गेली, पण मग आपल्या मुलींच्या सुरक्षितेसाठी सरकार आतापर्यंत स्तब्ध का? लोकसभेत, विधानसभेमध्ये अजून कोणत्याच या विषयावर चर्चा का होत नाहीये? 9 ऑगस्टपासून आजची तारीख 18 ऑगस्ट 16-17 ऑगस्टपर्यंत कोणतीही ॲक्शन का घेण्यात आली नाहीये? त्या गुंड लोकांना किंवा त्याच्यामध्ये जे कल्प्रिट लोक आहेत त्यांना अजून का पकडण्यात आलं नाही? सगळं सरकार का स्तब्ध आहे? आणि हा जो मोर्चा आहे तो फक्त डॉक्टर मुलीला वाचवण्यासाठी नाही आहे, प्रत्येक मुलीला वाचवण्यासाठी आहे, प्रत्येक डॉक्टरला वाचवण्यासाठी आहे. हा मोर्चा फक्त डॉक्टरांसाठी निमित्त नसावा, हा सगळ्यांनी याच्यात सहभागी व्हावं. याच्यामध्ये प्रत्येक शाळेतून, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक ठिकाणाहून मुलींनी सहभागी व्हावं, पालकांनी सहभागी व्हावं. प्रत्येक घरात मुलगी आहे, आई आहे, माता आहे. हा आजचा प्रश्न प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेसाठी आहे. त्याच्यावर कृपया याच्यासाठी सगळ्यांनी पाठिंबा दाखवा, एवढीच विनंती. धन्यवाद. कायदे कमजोर आहेत का आपले? काय वाटतं? काय कायदे यामध्ये थोडेफार कमजोर पडले आहेत, कारण की याच्यासाठी नियम 7 दिवसाच्या आत फास्ट ट्रॅकवर सगळी ॲक्शन घेण्यात यावी. 48 तासाच्या आत याचा कल्प्रिट पकडण्यात यावे आणि 7 दिवसाच्या आत त्यांची शिक्षा देण्यात यावी. ज्या निर्गुणपणे त्या मुलीची हत्या करण्यात यावी, त्याच निर्गुणपणे त्या कैदींचा, त्या दोषींची हत्या भर रस्त्यात याच्यामध्ये करण्यात यावी. काय नाव आपलं?
डॉक्टर संध्या मांडे, परतूर मेडिकल असोसिएशन.